शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर सकाळी सकाळी छान असं कोवळं ऊन पडलेलं होतं आणि मुलं शाळेला ट्युशनला निघालेली होती. तर आज सक्षम गेलेला होता अपेक्षाला शाळेत सोडायला. तर हे रात्री नागद्वारवरून आलेले होते, मात्र यायला जरा उशीर झालेला होता, त्यांना लेट झालेलं होतं. त्यामुळे ते जरा आराम करत होते आणि आज सोमवार आहे, त्याच्यामुळे मग त्यांना आज ऑफिसलाही जायचं होतं आणि आता थोडं प्रवासातून वगैरे आलं की थोडं थकल्यासारखं होतं. म्हणून मग आज ते जरा वेळ आराम करत होते आणि सक्षम तिला सोडायला गेलेला होता. आणि आज मी जरा या बेडरूमचं थोडंसं मला आवरून घ्यायचं होतं. तर बऱ्याच दिवसापासून करते सुरू होतं, पण काही वेळ मिळत नव्हता कामातून. म्हटलं चला आज जरा सकाळी सकाळी सगळं आवरायला घेते मी आणि सकाळची झाडझूड होण्याआधी हे सगळं झालं की थोडंसं बरं पडतं. म्हणून आधी या खिडकीतली सगळी जी काही धूळ वगैरे होती ती सगळी मी झटकून वगैरे घेतलेली होती. आणि ही खिडकी सहसा मी उघडतच नाही, क्वचितच उघडत असते. त्याच्यामुळे थोडे तिथे जाळके वगैरे जमलेले होते, तर ते सगळे मी काढायला घेतले. कारण इथे 2 खिडक्या आहे या रूमला. तर जी दुसरी खिडकी आहे तर तीच मी रोज उघडी करत असते. कारण म्हणजे तिथून येणारा जो प्रकाश आहे, हवा, वारा तर पुरेसा आहे अगदी त्या साठी. म्हणून मग ही खिडकी मी जास्त काही ओपन करत नाही. या रूमला आधी म्हणजे हीच खिडकी होती जी मी आता सगळी साफ करत आहे. ती जी खिडकी आहे दुसरी ती नव्हती. तर या खिडकीतनं पुरेसा असा प्रकाश येत नव्हता. थोडा अंधार वाटायचा त्या रूममध्ये. त्याच्यामुळे मग नंतर ती दुसरी खिडकी आम्ही बनवून घेतलेली होती. आधी भिंत होती तिथे, तर नंतर मग ती भिंत तिथनं तोडून तिथे सगळी ही खिडकी बनवून घेतलेली होती. आणि जेव्हापासून ही खिडकी बनवलेली आहे ना दुसरी, तेव्हापासून भरपूर असा प्रकाश असतो छान या रूममध्ये. आणि जिकडून तिकडून छान असा प्रकाश वगैरे आला घरामध्ये, छान असं उजेड असला की छान वाटतं घरामध्ये अगदी. आणि घरामध्ये थोडी हवा देखील अशी खेळती असली पाहिजे, तर छान वाटतं घरामध्ये. एक पॉझिटिव्हिटी येत असते त्या सगळ्या गोष्टींनी. तर आता या रूमला 2 खिडक्या आहेत, पण एक खिडकी पुरेशी आहे हवा येण्यासाठी. त्यामुळे मग ही दुसरी खिडकी काही मी जास्त उघडत नाही. मात्र कधी कधी इच्छा झाली की उघडते आणि तेव्हाही मला खूप छान वाटतं. कारण नेहमीपेक्षा थोडा प्रकाशही जास्त येतो आणि सगळी घरामध्ये छान अशी हवाही खेळती असते. परत या रूममध्ये आलं की या खिडकीतनंही बघितलं तरी झाडं दिसतात छान बाहेर, हिरवंगार, खूप छान वाटतं पाहून. आणि ही जी दुसरी खिडकी आहे इकडे कोठीच्या बाजूला, जी की मी आता स्वच्छ केली, तर तिथूनही बाहेर बघितलं की अगदी खूप छान दिसतं. आणि तिथनं खिडकी खोलली की अगदी सकाळी सकाळी छान असं सूर्यनारायणाचं दर्शन होतं. कारण ती खिडकी पूर्वेला आहे आणि ही दुसरी खिडकी उत्तर दिशेला आहे. तर चला आता ती खिडकी वगैरे माझी सगळी स्वच्छ करून झाली, सगळी मी पुसून घेतली. कारण बऱ्याच दिवसापासून बंद होती, त्याच्यामुळे थोडीशी धूळ वगैरे होती त्याच्यावर. तर ते सगळे काचं वगैरेही पुसून घेतले. त्यानंतर कोठीवर सगळी सक्षमची बुक्स वगैरे ठेवलेली होती, तर तिथला कापड वगैरे काढून सगळं झटकून घेतलं मी तिथलं व्यवस्थित. आणि त्यानंतर त्याचे बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवून दिले. आणि अधूनमधून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष हे घालावंच लागतं. त्यानंतर आता अपेक्षाचा हा ॲक्टिव्हिटीचं जे काही सगळं सामान असतं तिचं बनवण्याचं, तर ते सगळं या बॉक्समध्ये ठेवलेलं असतं. तर तोच थोडासा मी व्यवस्थित करून घेतला. म्हणजे ज्या गोष्टी कामाच्या होत्या त्या ठेवल्या, परत ज्या कामाच्या नव्हत्या त्या मी टाकून दिलेल्या होत्या. आणि थोडंसं तेही झटक करून व्यवस्थित मी सगळं लावून दिलेलं होतं. आणि नंतर बेड वगैरे सरकवून थोडा कानाकोपरा वगैरेही व्यवस्थित झाडून घेतलेला होता. तर बघू शकता किती धूळ निघालेली आहे. आणि अधूनमधून अशी सगळी डीप क्लिनिंग थोडी करतच राहावी लागते. तर कधी कधी अशी डीप क्लिनिंग वगैरे केली की आपोआप आपल्याला घरात काहीतरी वेगळेपणा जाणवायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला फ्रेश तर वाटतं. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्यासारखी आपल्याला एक फिलिंग येत असते, पॉझिटिव्हिटी जाणवत असते घरामध्ये. तर चला आता घरातलं सगळं आवरून झालेलं होतं, सकाळची जी काही क्लिनिंग होती ती. आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. आणि जसं की मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं होतं की नागद्वारवरून आल्यानंतर कढई करावी लागते. तर म्हणून आज यांना कढई करून घ्यायची होती. म्हणून आधी काही जे कढईसाठी सगळं साहित्य वगैरे त्यांना पाहिजे होतं ते सगळं मी इथे काढून ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मग पूजा करायला बसली. तर ही कढई ओल्या अंगानेच करायची असते. तर त्यांनी ही आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग त्यांनी कढई वगैरे करायला घेतली. माझी पूजा सुरू होती.
आणि आता नागपंचमीला जरा उशीर होता, त्यामुळे मग त्यांनी आल्यावर लगेच ही दुसऱ्याच दिवशी कढई करून घेतली. जर नागपंचमी 1-2 दिवसावर असती तर मग नागपंचमीलाच त्यांनी कढई केली असती, पण आता त्याला जरा उशीर होता, त्याच्यामुळे मग त्यांनी आल्या आल्या दुसऱ्याच दिवशी कढई वगैरे करून घेतली. तर घरी आल्यानंतर एकदा ही कढई केली जात असते आणि त्यानंतर मग परत जी दुसरी कढई असते तर ती ऋषी पंचमीच्या दिवशी करत असतात. म्हणजे यात्रेला जे सगळेजण मिळून जात असतात, तर ते सगळे मिळून ना मग ती कढई करत असतात आणि खूप मोठी अशी ती सगळी पूजा मांडली जात असते आणि ओल्या अंगानेच ते सगळी पूजा वगैरे होत असते. परत ती कढई वगैरे केली जात असते. तर ती ऋषी पंचमीच्या दिवशी होत असते. मात्र यात्रेवरून आल्यानंतर ना एक कढई ही करावीच लागत असते. तर चला त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग कापूर वगैरेही लावून घेतलेला होता. त्यानंतर मी आणि सक्षमनी आम्हीही दोघांनी मग पूजा वगैरे करून घेतली. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी कढईचा प्रसाद वगैरे काढून घेतला होता एका प्लेटमध्ये आणि सक्षमला मग तो वाटण्यासाठी खाली पाठवलेलं होतं. त्यानंतर मग नाश्त्यासाठी थोडे पोहेही बनवलेले होते, कारण यांनाही आता ऑफिसला निघायचं होतं. तर मग त्यांनाही नाश्ता वगैरे देऊन दिला. त्यानंतर सक्षमलाही दिला, कारण त्यालाही आता कॉलेजला जायचं होतं. त्यानंतर मग मीही नाश्ता केला. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, ज्यांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.